नमस्कार मित्रांनो, मितवा चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे. कथेचं नाव आहे विश्वासाचा तुटलेला धागा. कथालेखन आरती खरबडकर, कथा वाचन स्नेहल जाधव. चला तर मग बघूया. आकाश आणि मनीष दोघेही अगदी लहानपणापासूनचे मित्र. नावं वेगळी असली तरी बालपणापासून यांची ओळख मैत्रीच्या घट्ट नात्यात गुंफलेली होती. शाळेच्या पहिल्या बाकापासून ते कॉलेजच्या शेवटच्या परीक्षेपर्यंत दोघेही एकमेकांच्या सोबत होते. अभ्यास असो की खेळ, यश असो की अपयश, सगळं त्यांनी एकत्र अनुभवलं होतं. आकाश थोडा गंभीर स्वभावाचा, विचारशील आणि शांत. मनीष मात्र नेहमी हसतमुख, बोलका आणि सर्वांशी सहज मिसळणारा. स्वभावात फरक असला तरी त्यांची मैत्री अतूट होती. एकमेकांशिवाय त्यांना दिवस अपूर्ण वाटायचा. कॉलेज संपल्यानंतर दोघांनाही चांगल्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या लागल्या. आयुष्याचा नवा टप्पा सुरू झाला. जबाबदाऱ्या वाढल्या, पण मैत्री तशीच राहिली. आठवड्यातून एकदा तरी भेट, कधी चहा, कधी जेवण, कधी फक्त गप्पा, हे सगळं न चुकता चालायचं. काही वर्षातच दोघांच्याही लग्नाची चर्चा सुरू झाली. आकाशचं लग्न मृण्मयीशी झालं. मृण्मयी नावासारखीच मृदू, स्वभावाने शांत, समंजस आणि सगळ्यांना आपलंसं करणारी. घरकामात पटाईत, स्वयंपाकात तर कमाल. तिच्या हातच्या जेवणात प्रेम होतं. घर नेहमी स्वच्छ, नीटनेटके. सासरच्यांशी, नातलगांशी, मित्रांशी, सगळ्यांशी ती गोड बोलायची. आकाशच्या आयुष्यात ती एक स्थैर्य घेऊन आली होती. थोड्याच काळात मनीषचं लग्न अमृताशी झालं. अमृता दिसायला सुंदर होती, आधुनिक विचारांची होती, पण घरकामाची तिला फारशी आवड नव्हती. स्वयंपाक बनवणं, घर आवरणं या सगळ्यांचा तिला कंटाळा यायचा. आता जमाना बदललाय असं ती नेहमी म्हणायची. मनीष सुरुवातीला हसून सोडून द्यायचा, पण हळूहळू घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींवरून तणाव वाढायला लागला. अनेकदा अमृताच्या घरात जेवण तयार नसे. मग मनीष सहज म्हणायचा, चल ना आज आकाशकडेच जाऊया. मृण्मयीच्या हातचं जेवण म्हणजे कमाल. सुरुवातीला अमृता काही बोलायची नाही, पण हे वाक्य मृण्मयीच्या हातचं जेवण तिच्या मनात घर करू लागलं. आकाशच्या घरी गेल्यावर मृण्मयी प्रेमाने सगळ्यांना वाढायची. अजून घ्या ना, हे खास तुमच्यासाठी केलंय, असं म्हणत ती सगळ्यांची मनं जिंकायची. मनीष तर उघडपणे तिची स्तुती करायचा. वा, काय चव आहे. मृण्मयी, खरंच तू खूप छान स्वयंपाक करतेस. हे शब्द अमृताच्या कानावर पडायचे आणि तिच्या मनात नकळत तुलना सुरू व्हायची. ती इतकी परफेक्ट कशी आणि मी? हळूहळू ही तुलना मत्सरात बदलू लागली. एके दिवशी घरी परतल्यावर अमृताने सहजपणे आकाशला म्हटलं, मनीष तर मृण्मयीचं फारच कौतुक करतो. कधी कधी जरा जास्तच नाही का वाटत? आकाशने तिचं बोलणं हसून टाळलं आणि म्हणाला, अगं तसं काही नाही, तो तसा आहेच. पण अमृताने हे असं मुद्दामहून आकाशच्या नजरेत मृण्मयी आणि मनीषबद्दल बोलणं थांबवलं नाही. ती मुद्दामहून आकाशसमोर काही गोष्टी अशा प्रकारे आणायची ज्यामुळे त्याच्या मनात संशय निर्माण होईल. एके दिवशी काहीतरी द्यायच्या निमित्ताने तो आकाशच्या घरी गेला होता. योगायोगाने आकाश घरी नव्हता आणि मृण्मयी एकटीच घरी होती. काहीतरी जुजबी बोलून मनीष निघून गेला. अमृताने मात्र हे आकाशला खूप वेगळ्या पद्धतीने सांगितले. ती मुद्दामहून काहीतरी निमित्त काढत म्हणाली की आज मनीष उशिरा घरी आला होता. मृण्मयी सोबत बोलताना वेळेचं भानच राहिलं नाही असे सांगत होता. यावर आकाश काही बोलला नाही. तेव्हा अमृता पुन्हा म्हणाली, तुला नाही वाटत का ते दोघे खूपच कम्फर्टेबल आहेत एकमेकांसोबत? आकाशच्या मनात त्या दिवशी पहिल्यांदाच संशयाची ठिणगी पेटली. आकाश आधीच स्वभावाने अंतर्मुख. तो मनातल्या गोष्टी कुणाशी पटकन बोलून दाखवणारा नव्हता. मृण्मयीशीही नाही. तो तिच्यावर प्रेम करत होता, पण तिच्यावरचा विश्वास हळूहळू डळमळीत होऊ लागला. तो तिच्या प्रत्येक हालचालीकडे संशयाने पाहू लागला. फोनवर बोलताना, हसताना, कुणाचं नाव घेताना
सगळ्यात त्याला काहीतरी वेगळं जाणवू लागलं. मृण्मयीला हे बदल जाणवत होते. तिने न राहून शेवटी त्याला विचारलेच, अहो, तुम्हाला काय झालंय? तुम्ही अस्वस्थ का दिसत आहात? पण आकाश काहीच बोलला नाही. अमृता मात्र त्याच्या मनात संशय निर्माण करण्याची एकही संधी सोडत नव्हती. तिने आकाशच्या मनात मनीष आणि मृण्मयीबद्दल संशयाचं जाळं विणलं. एक दिवस अखेर सगळं बिनसलं. त्या दिवशी बाजारातून काही सामान घेऊन रिक्षा स्टँडवर रिक्षाची वाट पाहत असलेली मृण्मयी तिथूनच बाईक घेऊन जाणाऱ्या मनीषने पाहिले आणि तिला घरी सोडतो असे म्हणाला. या दोघांची येण्याची वेळ आणि आकाशच्या घरी येण्याची वेळ एकच झाली. त्याने या दोघांनाही एकत्र घरी येताना पाहिले आणि त्या दिवशी त्याचा संशय एकदमच पक्का झाला. आकाशने बाहेरच तावातावाने तिला एक कानाखाली ठेवून दिली. नेमकं काय घडतंय याची जाणीव नसलेल्या मृण्मयीला आकाशचं हे वागणं एकदमच नवीन होतं. कधीही पूर्णपणे व्यक्त न होणारा आकाश आज तिच्या आणि मनीषच्या नात्याबद्दल नको ते आरोप करत होता. मृण्मयी तर हे सगळं ऐकून पार कोसळली. काय करावे हे तिला सुचत नव्हते. तिने आकाशला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, रडली, त्याची विनवणी केली. माझं तुझ्याशिवाय इतर कुणावरही प्रेम नाही हे सुद्धा हात जोडून सांगितले. पण आकाशने तिच्यावर विश्वास ठेवला नाही. रागाच्या भरात संशयाच्या आहारी जाऊन त्याने मृण्मयीला घराबाहेर काढले. त्याच दिवशी त्याने मनीषचीही सगळे संबंध तोडले. मृण्मयीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. तिचा संसार, स्वप्न, विश्वास सगळं एका क्षणात मोडलं. आकाश एकटा राहिला. त्याने कंपनीत विनंती करून स्वतःची बदली दूरच्या शहरात करून घेतली. आकाश बाहेरून कठोर दिसत असला तरी आतून तो तुटत चालला होता. एकटा पडला होता. अशीच 2 वर्ष निघून गेली. एके दिवशी अचानक अनावधानाने अनपेक्षितपणे मित्राच्या एका कार्यक्रमात त्याची मनीष सोबत भेट घडून आली. मनीष आणि अमृता सोबत होते. दोघेही आनंदात दिसत होते. त्यांना एक मुलगी सुद्धा होती. आकाशने मनीषशी बोलायचे टाळले, पण अमृताजवळ मात्र बोलायला गेला. त्याने अमृताला विचारले, तुला मनीष आणि मृण्मयीबद्दल सगळं माहीत असून सुद्धा तू अजूनही त्याच्यासोबत आहेस? तुझ्या नवऱ्याचं अफेअर माहीत असून सुद्धा तू एवढी शांत आणि आनंदी कशी काय? अमृताने काही बोलायच्या आधी मनीष तिथे आला आणि शांतपणे म्हणाला, कारण तिला सत्य माहीत होतं की आमच्यात असं कुठलंच अनैतिक नातं नव्हतं. अमृताला मृण्मयीवर राग होता, मत्सर होता. तिलाही माहीत होतं की प्रत्यक्षात आमच्यात काहीच नव्हतं. पण तिच्यावरच्या रागापायी तिने तुझ्या मनात संशय निर्माण केला. मनीषचे शब्द आकाशच्या कानात पाऱ्यासारखे शिरले. त्याने अविश्वासाने अमृताकडे पाहिलं. तेव्हा अमृता शांतपणे म्हणाली, यात माझी चूक होती, पण तेवढी मोठी चूक नव्हती. मी फक्त बोलले. त्यावर विश्वास ठेवायचा का नाही तो निर्णय सर्वस्वी तुझा होता. मी नसते तर कदाचित दुसरे कुणीतरी काही बोलले असते आणि मृण्मयीला सोडण्यासाठी तुला ते कारण देखील पुरले असते. त्यामुळे तुझ्या आयुष्यात जे काही घडलंय किंवा बिघडलंय त्यासाठी तू स्वतः जबाबदार आहेस. त्या क्षणी आकाशला सगळं कळून चुकलं. आकाश त्या भेटीनंतर पूर्णपणे बदलून गेला. त्या एका क्षणात त्याच्या मनात साठवलेले सगळे गैरसमज, राग, अहंकार एका क्षणात कोसळून पडले होते. तो या सर्वांचा दोष अमृताला देत होता. पण आतून त्याला कळून चुकले होते की खरी चूक त्याचीच होती. त्याने तिच्यावर विश्वास न ठेवण्याची चूक केली होती. त्या रात्री त्याला अजिबात झोप लागली नाही. मृण्मयीचा चेहरा, तिचे शब्द, तिचं रडणं हे सगळं पुन्हा पुन्हा त्याच्या डोळ्यासमोर येत होतं. मी कधीच असं काही केलं नाही, हा मृण्मयीचा आवाज त्याच्या सतत कानात घुमत होता. आज पहिल्यांदाच त्याने स्वतःशी प्रामाणिकपणे कबूल केले की तो मृण्मयीच्या बाबतीत खूप चुकला होता. त्याने तिच्यावर अन्याय केला होता. दुसऱ्या दिवशी आकाशने मृण्मयीला फोन केला. 2 वर्षानंतर आकाशचा फोन बघून मृण्मयी क्षणभर बिथरली, पण लगेच सावरली देखील.
तिने त्याचा फोन उचलला नाही. पण आकाशने वारंवार फोन केल्यावर तिने तो फोन उचलला. आकाशने तिला भेटण्याची विनंती केली, पण तिने भेटायला साफ नकार दिला. पण आकाशने फक्त एकदाच भेटायची कळकळीची विनंती केल्यावर ती एकदा भेटायला तयार झाली. एका शांत कॅफेमध्ये ते समोरासमोर बसले. 2 वर्षापूर्वीची मृण्मयी आणि आजची मृण्मयी वेगळी होती. 2 वर्षापूर्वी आकाशने जेव्हा मृण्मयीला घराबाहेर काढले तेव्हा तिच्या माहेरी सुद्धा तिला सहजासहजी स्वीकार केले नव्हते. मृण्मयीला वडील नव्हते. माहेरी आई, मोठा भाऊ आणि वहिनी होती. नवऱ्याने तिचे दुसऱ्या व्यक्तीशी अफेअर पकडले आणि मग घराबाहेर काढले. या बदनामीमुळे वहिनीला तिला घरात घ्यायला नकार होता. पण आईने कोणाचेही काहीही न ऐकता तिला घरात घेतले. त्यामुळे वहिनी रोज घरात भांडायची. आपला संसार मोडल्याचं दुःख एकीकडे आणि वहिनीची टोमणे एकीकडे. आकाश ना तिचा फोन उचलत होता ना तिच्याकडून तिला परत नेण्याचे काही चिन्ह दिसत होते. त्याने डिवोर्स नोटीस सुद्धा पाठवली नव्हती. त्यामुळे त्याच्या मनात काय आहे याचा विचार करून मृण्मयीला फार वेळ लागले होते. 3-4 महिने असेच गेले. एका प्रसंगी तर तिने स्वतःला संपवण्याचा विचार केला. पण आईकडे पाहून तिने तो विचार झटकून टाकला. काही दिवसांनी भांडण करून वहिनी भावासोबत दुसरीकडे राहायला निघून गेली आणि आई आणि स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी मृण्मयीला काहीतरी काम करावे लागणार होते. मग तिला तिच्या आईनेच सुचवले की तुझ्या हातच्या स्वयंपाकाला चव आहे तर घरून जेवणाचे डबे बनव ना. तेव्हा मृण्मयीने तिथून कामाला सुरुवात केली आणि आता थोड्याच कालावधीत तिने स्वतःचा केटरिंग बिझनेस उभा केला होता. आकाश समोर आता जी मृण्मयी उभी होती तिच्या डोळ्यात आता असहाय्यता नव्हती तर स्थैर्य होतं. ती स्वतःच्या पायावर उभी होती. एका छोट्या केटरिंग बिझनेसमधून तिने स्वतःची ओळख निर्माण केली होती. आकाशला बोलायला शब्द सापडत नव्हते. शेवटी तो म्हणाला, मी तुझ्यावर खूप अन्याय केलाय. मला तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. मी तुला खूप दुखावलं. मला माफ कर. मृण्मयी शांतपणे ऐकत होती. थोड्या वेळाने ती म्हणाली, तुम्ही एवढ्या मनापासून माफी मागताय आणि तुमच्या डोळ्यात पश्चाताप दिसतोय. त्यामुळे मी तुम्हाला माफ करायला तयार आहे. मी तुम्हाला माफ केलंय. म्हणजे आपण पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतो. सर्व काही विसरून नवी सुरुवात करू शकतो. यावेळी मी कधीच तुझ्यावर संशय घेणार नाही. तुला अजिबात दुखावणार नाही. आकाश उत्साहाने म्हणाला. माफी देणं म्हणजे परत तेच आयुष्य जगणं असतं असं नाही. मी तुम्हाला माफ करत आहे कारण तो राग माझ्याच आयुष्याला जड होत आहे. पण आपण पुन्हा एकत्र येऊ शकत नाही. कधीच नाही. मृण्मयी म्हणाली. हे शब्द कठोर होते पण न्याय्य होते. आकाशला खूप वाईट वाटले. त्याला वाटले होते की तो मृण्मयीची माफी मागून तिला पुन्हा आपल्या आयुष्यात परत घेऊन येईल. पण मृण्मयीला त्याच्यामुळे जे काही सहन करावं लागलं त्यामुळे मृण्मयीचा हा निर्णय स्वीकारण्यावाचून त्याच्याकडे काही पर्याय नव्हता. मग त्याने सुद्धा मनापासून तिचा निर्णय स्वीकारला. तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. मी खूप वाईट माणूस आहे. सोन्यासारखा संसार मी माझ्या हाताने उद्ध्वस्त केला. संशयाला वेळीच रोखलं असतं आणि तुझ्याशी स्पष्ट बोललो असतो किंवा निदान तुझी बाजू ऐकली असती तर तुला इतकं सहन करावं लागलं नसतं. माझ्यामुळे तू खूप काही सहन केलं आहेस. आता पुढे तुला मी काही फार त्रास देणार नाही. तू आनंदी आहेस हे पाहून मला समाधान वाटले आणि पुढे सुद्धा तू आनंदी राहावंस याच माझ्या तुला शुभेच्छा आहेत, तो म्हणाला. मृण्मयी हलकसं हसली. आणि तुम्ही पण स्वतःला माफ करायला शिका. झालं गेलं विसरून नवीन आयुष्याला सुरुवात करा. आकाशने तिचे म्हणणे ऐकले. आकाशने स्वतःवर काम केलं. समुपदेशन घेतलं. नवीन नात्यांमध्ये घाई न करता विश्वास आणि संवाद यांना महत्त्व द्यायला शिकला. मृण्मयीने सुद्धा स्वतःचं आयुष्य आता सावरलं होतं. तिच्या स्वयंपाकाला ओळख मिळाली होती. ती स्वतंत्र आत्मविश्वासू बनली होती. कधी कधी आयुष्य आपल्याला दुसरी संधी देत नाही, पण चूक ओळखायची, पश्चाताप स्वीकारायची आणि पुढे जायचं हेच शिकवतं.
आकाशला प्रेम परत मिळालं नाही, पण त्याला स्वतःची चूक स्वीकारण्याचं धैर्य मिळालं. मृण्मयीला संसार परत मिळाला नाही, पण तिला स्वाभिमान आणि स्वतःची ओळख मिळाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या मितवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.